4,000ची लाच स्वीकारताना मुख्याध्यापिका धुळे एसीबीच्या जाळ्यात। मंजूर झालेल्या गट विम्याच्या बिलाची रक्कम शिंदखेडा उपकोषागार कार्यालयात पाठवण्यासाठी लाच मागणाऱ्या दोंडाईचा येथील मुख्याध्यापिकेस धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली। दोंडाईचा येथील एका सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षकाच्या मंजूर झालेल्या गट विम्याच्या बिलाची 1,33,884 रक्कम अदा होण्याकरता त्यांनी शासकीय आश्रमशाळा अक्कलकोस येथील मुख्याध्यापिकेकडे रितसर अर्ज केला। मात्र अर्ज करून देखील काम न झाल्याने त्यांनी मुख्याध्यापिका अर्चना बापूराव जगताप यांच्याकडे तगादा लावला। मुख्याध्यापिका अर्चना जगताप यांनी गट विम्याच्या बिलाची रक्कम मिळवून देण्याकरता 5,000च्या लाचेची मागणी केली। दरम्यान तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे संपर्क साधून हकीकत कथन केले। दिनांक 1 जानेवारी रोजी तक्रारीची शहानिशा झाल्यावर धुळे एसीबीच्या पथकाने शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अक्कलकोसच्या आवारात सापळा रचला। या सापळ्यात मुख्याध्यापिका 4,000ची लाच स्वीकारताना रंगेहात सापडली। धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुख्याध्यापिकेस ताब्यात घेत दोंडाईचा पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा सन 1988 कलम 7 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली। तपास धुळे एसीबी पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी करतात। सदरची कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एसीबी विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पथकातील राजेश कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, सुधीर गोरे, जगदीश बडगुजर या पथकाने कारवाई केली। तक्रारदार हे एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत। हे जे आमचे तक्रारदार आहेत त्यांचं गट विमा योजनेचं सुमारे 1,33,000 रुपयाचं जे देयक होतं हे प्रकल्पाधिकारी आदिवासी विकास यांच्याकडून मंजूर करण्यात आलेलं होतं आणि सदरचं देयक हे त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याची जबाबदारी ही शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अक्कलकोस तालुका शिंदखेडा येथील जे मुख्याध्यापक आहेत त्यांचं होतं। या प्रकरणातील आरोपी लोकसेवक देखील महिला मुख्याध्यापिका शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अक्कलकोस तालुका शिंदखेडा या आहेत। ज्यावेळी आमचे तक्रारदार त्या आरोपी लोकसेवक महिला मुख्याध्यापक यांच्याकडे त्यांच्या देयकाबाबत पाठपुरावा करण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी आरोपी लोकसेवक यांनी सदरचं जे देयक आहे ते त्यांना अदा करून देण्यासाठी 5,000 रुपये लाचेची मागणी केली होती। तडजोडी अंती 4,000 रुपये लाच मागण्याची त्यांनी तयारी दाखवली आणि सदरची लाच रक्कम ही त्यांना स्वीकारत असताना अँटी करप्शन ब्युरोच्या धुळे पथकाने रंगेहात पकडलेला आहे। या प्रकरणी आम्ही दोंडाईच्या पोलीस स्टेशन येथे या आरोपी लोकसेवक अर्चना बापूराव जगताप महिला मुख्याध्यापक शासकीय आश्रमशाळा अक्कलकोस तालुका शिंदखेडा यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सर्व नागरिकांना विनंती आहे, कोणीही शासकीय कर्मचारी अथवा अधिकारी आपल्याकडून लाचेची मागणी करत असल्यास कृपया अँटी करप्शन ब्युरो धुळे या ठिकाणी संपर्क साधावा। आमचा टोल फ्री क्रमांक 1064 याच्यावर देखील आपण संपर्क करू शकता। धन्यवाद। लोकनायक न्यूज